झी 24 तास एक पाऊल पुढे। दिल्ली किती दूर आपण चर्चा करतोय मोदींच्या विजयाची। आपण दक्षिण गुजरातकडे जातोय। दक्षिण गुजरातमध्ये बऱ्यापैकी ट्रेंड कायम राहिला। त्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण क्षणार्धात समजून घेऊया। दक्षिण गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला एकूण जागा 35 होत्या, त्यातल्या 28 जागा 19 वरनं 28 वर भारतीय जनता पक्ष खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना तिकडे वाढ झालेली आहे, तर काँग्रेसच्या जागा त्या ठिकाणी कमी झालेल्या आहेत। या ठिकाणी दक्षिण गुजरातमध्ये माधव भंडारी प्रचाराला गेले होते। माधव भंडारी काय विश्लेषण केला, ग्राउंड रियालिटी काय होती? भारतीय जनता पक्षाला खूप मोठ्या प्रमाणात तिकडे मतदान झालेलं दिसतंय। नाही, हे साधारण अपेक्षितच चित्र होतं। एकतर या दक्षिण गुजरातचा केंद्रबिंदू आहे प्रचंड मतांनी जिंकले, म्हणजे एक उमेदवार 91,000, एक 78,000, एक 77,000 असे निवडून आले। अगदी कमी अंतराने जो निवडून आलाय तोही 30-32,000 आलाय। आणि सुरत शहर हे भारतीय जनता पार्टीचं शक्तीस्थळ गेली 15 वर्ष सलग राहिलेलं आहे आणि 15 वर्षात ह्याच्यात काही फरक पडलेला नाही। सुरत महापालिका आमच्याकडे आहे। मागच्या निवडणुकीत सुरतमधले सगळे आमदार आमचे होते। सुरत आणि नवसारी ह्या ज्या 2 लोकसभेच्या जागा आहेत त्या दोन्ही खासदार आमचे आहेत। जिल्हा परिषद आमची आहे, तालुका पंचायत समित्या आमच्या आहेत, कृषी उत्पन्न बाजार समिती आमची आहे। म्हणजे सगळ्या अर्थाने तिथलं जे शक्तीस्थान आहे ते भारतीय जनता पार्टी आहे, किंवा सुरत शहर जिल्हा आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश हा भारतीय जनता पार्टीचं शक्तीस्थान आहे, हे नक्की आहे। आणि ते आम्ही राखून ठेवण्यात यशस्वी झालो। आपण मगाशी जेव्हा उत्तर गुजरातची चर्चा करत होतो तेव्हा खरं एक मुद्दा त्याच्यातला आपला थोडासा चर्चेतून बाजूला पडला की 2007च्या निवडणुकीनंतर डिलिमिटेशन झालं, मतदारसंघांची फेररचना झाली आणि आपण त्या ग्राफिक्समध्ये बघितलं की जागा काहीतरी 35-33च्या 53 झाल्या वगैरे। म्हणजे जागा वाढल्या म्हणजे काही मतदारांची संख्या त्या मतदारसंघातली कमी झाली। मोठे मतदारसंघ होते, मतदारसंघाच्या दृष्टीने ते कमी झाले आणि त्याच्यामध्ये जे कॉम्बिनेशन बदलत गेलं। ह्याच उत्तर गुजरातमध्ये आमच्या अशा जागा होत्या मागच्या वेळेला की ज्या आम्ही 1,500-2,000 जिंकल्या होत्या आणि त्या मोठ्या मतदारसंघामध्ये मतदानाच्या सगळ्या गोळाबेरीज ह्याच्यामध्ये आम्ही जिंकल्या होत्या। आता ज्या वेळेला ते मतदारसंघ छोटे झाले आणि मतदारांचं तिथलं जे विभाजन झालं, त्यातलं जे वाटप झालं, त्याच्यामध्ये अशा ज्या आमच्या फार तर आपण त्याला नाजूक जागा म्हणू किंवा व्हल्नरेबल जागा म्हणू, या सगळ्या तिथे गेल्या आणि त्याचा परिणाम आपल्याला इथे झालेला दिसतोय। दक्षिण गुजरातमध्ये नेमकी उलटी परिस्थिती झाली। दक्षिण गुजरातमध्ये सुरत शहराच्या 7 जागा होत्या, त्या 7च्या 12 झाल्या आणि त्या 12च्या 12 आम्ही जिंकल्या। सुरतमधली एक जागा विधानसभेची ही देशातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी जागा होती। प्रेक्षको, आपण पाहताय की दक्षिण गुजरात आणि उत्तर गुजरात या 2 मध्ये आणि मध्य गुजरात या प्रत्येक ठिकाणी बारकाईने आपण विश्लेषण करतोय की प्रत्येक ठिकाणी लोकसंख्या शास्त्रानुसार कशा प्रकारचं वोटिंग झालं, काय काय अंतप्रवाह होते ते आपण पाहतोय माधवजी। आणि म्हणून ज्या एका गोष्टीचा फायदा आम्हाला दक्षिण गुजरातमध्ये झाला त्याचाच थोडा तोटा उत्तर गुजरातमध्ये झाला आणि तो साधारणपणे होऊ शकतो हे लक्षात आलं होतं। आणि मी आता काही फार त्याच्यावर अधिक चर्चा आता करत नाही, परंतु तोटा झाला हे खरं आहे। मगाशी विनय सहस्त्रबुद्धे यांनी काही जागांचा उल्लेख केला की त्यावर आम्हाला विचार मंथन निश्चित करावं लागेल। आत्ताचा सर्वात महत्वाचा प्रश्न आणि त्या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत, दिल्ली किती दूर? मला हाच प्रश्न घेऊन जायचा आहे रत्नाकर महाजन यांच्याकडे। माध्यमातून चर्चा चालू होती, अनेक राजकीय पक्षांना असं वाटत होतं की मोदी दिल्लीला जाणार आहेत, मोदी दिल्लीला जाऊ शकतात, 117 पेक्षा जास्त जागा त्यांना मिळाल्या तर मोदींचा भारतीय राजकारणावर एक ठसा उमटेल आणि महाराष्ट्रातून दिल्लीला जाणारा रस्ता हा गुजरातेतून जातो, अशा प्रकारची वक्तव्य महाराष्ट्रातल्याही अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यानं केली होती। लॅब गुजरात नाऊ टर्न्स टू बी लॅब इंडिया अशी परिस्थिती आता होती। मला तुम्ही सांगा, यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये नरेंद्र मोदी यांचं स्थान बळकट होईल असं आपल्याला वाटतंय का? काँग्रेससाठी आता भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे का? आणि नरेंद्र मोदी हे तुमचे प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार पंतप्रधानपदासाठीचे असू शकतील अशी भीती किंवा अशी शंका आपल्याला वाटते का? एका राज्यातल्या निवडणुकीच्या निकालावरून संबंध देशभरच्या भावी काळातल्या राजकीय परिस्थितीविषयी निदान करणं हे थोडं घाईचं आणि धाडसाचं ठरेल। आपण हे विसरतोय की गुजरात बरोबर हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा निवडणुका झाल्या आणि तिथले निकाल वेगळे लागलेले।
त्यामुळं गुजरातच्या विजयाचं विश्लेषण करत असताना हिमाचल प्रदेशच्या निकालाचं सुद्धा त्याला अनुलक्षून किंवा त्याला अनुरूप विश्लेषण आपल्याला करता येतं का नाही हा प्रश्न आहे. आता गुजरातमधनं दिल्लीत स्थलांतर करायचं का नाही, स्थानांतर करायचं का नाही, हा त्या पक्षाचा, त्या व्यक्तीचा आणि या दोघांच्या परस्पर संबंधांचा प्रश्न आहे. आणि त्याबद्दल आज त्या पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरचे म्हणून म्हणवले जाणारे जे नेते आहेत ते जे काही वक्तव्य करता आहेत तेवढं वक्तव्य आज आपण पुरेसं मानलं पाहिजे. त्यावर आज यापेक्षा जास्त चर्चा करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस सदैव सर्व प्रकारच्या परिस्थितीला सामोरं जाण्याला तयार असतो. कधी यश येतं, कधी अपयश येतं. त्यामुळं कुणाची तरी भीती, एखाद्या पक्षाची किंवा एखाद्या व्यक्तीची भीती काँग्रेसला असण्याचं कारण नाही किंवा इतर पक्षांना सुद्धा काँग्रेसच्या पासून घाबरण्याचं काही कारण नाही. कारण हा लोकशाहीतला नॉर्मल व्यवहार आहे. लोकशाहीतला नॉर्मल व्यवहार आहे आणि एका व्यक्तीपासून घाबरण्याचं काही कारण नाही, अशा प्रकारचा एक आश्वासक स्वर आत्ता रत्नाकर महाजन यांनी लावलेला आहे. या सेगमेंटचा ब्रेक घेण्यापूर्वी मला एक प्रश्न विनय सहस्त्रबुद्धेंना आधीच विचारून ठेवायचा आहे. त्याचं उत्तर त्यांच्याकडून नंतर हवं आहे की आता नरेंद्र मोदींची वाटचाल सत्तेच्या केंद्रबिंदूकडे, दिल्लीकडे आहे का, हा प्रश्न मी तुम्हाला अशा करता विचारतोय की भारतीय जनता पक्षाचं जे चाणक्य मंडळ आहे त्या चाणक्य मंडळाचे आपण मुकुटमणी आहात, निकटवर्ती आहात मोदींचे, म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. आता घेतोय एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आपण त्यांचं सविस्तर विश्लेषण ऐकू. त्यावर अभय देशपांडे काय बोलतात हेही ऐकू. दिल्ली मोदींपासून किंवा मोदी दिल्लीपासून किती दूर आहेत, कुठे जाऊ नका. पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.